कुवलयदलनीललोचनानां तनुरुचिमीक्षितोऽङ्गनाभिः तिलकतरुरुदग्रसूनजालैर्दशशतलोचनताम् अवापनूनम्। अंगनाभिः म्हणजे स्त्रियांकडून ईक्षित हा पाहिला गेलेला, तिलकतरुः तिलकवृक्ष, कुवलयदल नीललोचनानां म्हणजे कमलाप्रमाणे निळे डोळे असणाऱ्या अशा स्त्रिया, तनुरुचिम त्यांच्या देहाचे सौंदर्य देहकांती, ईक्षितुम पाहण्यासाठी, उदग्र सूनुजालैही उदग्र म्हणजे विकसित झालेले असे, सूनु म्हणजे पुष्प त्यांच्या समूहाने, दशशतलोचनताम दश म्हणजे 10, शत म्हणजे 100, 10 आणि 100चा गुणाकार म्हणजे सहस्त्र, दशशत म्हणजे सहस्त्र, लोचन म्हणजे डोळे, अवाप नूनम म्हणजे मिळवले की काय. तिलकवृक्षाच्या दोहलाचे वर्णन परत करत आहेत. व्यंकटनाथ दंपती येत असताना त्यांना वनामध्ये तिलकवृक्ष दिसला, जो फुलांनी पूर्णपणे बहरलेला आहे. या वृक्षाकडे देखील स्त्रियांनी पाहिल्यामुळेच तो फुलांनी पूर्णपणे बहरलेला आहे. हे दृश्य असे दिसत आहे की जणू काही या तिलकवृक्षाने त्या सुंदर अशा कमलनेत्र असलेल्या स्त्रियांचे सौंदर्य पाहण्यासाठी, त्यांची देहकांती पाहण्यासाठी, त्या हजारो पुष्पांच्या निमित्ताने रूपाने 1000 डोळेच मिळवलेले आहेत.